ग्रामपंचायतमध्ये सन 2017-18 साली जी पंतप्रधान आवास योजनेमधून जी घरं ते जीपीएस झालेलं आहे त्या घरांचे आता आणि परत कोगनोळी ग्रामपंचायतला 120 घरं पण या स्कीमची घरांची आता मायनॉरिटीमध्ये 55 घरं आणि जनरलमध्ये 65 घरं आले आहेत. तरी कोगनोळीतल्या सर्व लाभार्थ्यांना ही घरं मिळणार आहेत. ही घरं जी आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहेत आणि ही ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये त्यांची काय डॉक्युमेंट्स त्यांनी जी काय लागणार आहे ती ग्रामपंचायतमध्येच तिथे जमा करावी. आणि ह्या लोकांना ज्या ग्रामपंचायतमध्ये जी समजा इथून पुढं भविष्यात कोणाला घर मिळालं असेल किंवा कुठल्या अनेक लोकांना घरं मिळून आणि पण तिचं नाव आलं असेल तर तिचं व्हेरीफाय ही ग्रामपंचायतमध्ये होईल. आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये जी ऑर्डर होणार ती ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्येच सर्व लोकांना मिळणार. आणि लोकांनी कुणीही कोणाला असं कुणीही कोणाला 1 रुपया कुठल्या लाभार्थीने देऊ नये आणि कोण जर पैसे मागाल तर तिने आमच्याशी संपर्क साधावा. नरेंद्र मोदीजी यांचं एक स्वप्न होतं की त्यांनी ज्यावेळेला 2014 त्यांची नियुक्ती झाली पंतप्रधान म्हणून त्यावेळेला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आपल्या देशामध्ये कुणीही गरीब असू दे किंवा मध्यमवर्गीय असू दे तो कुणीही घराविना वंचित राहू नये. म्हणून त्याच वेळेला 2017 आणि 2018च्या वेळेला पंतप्रधान मोदींनी असं डिक्लेअर केलं होतं की प्रत्येक ग्रामपंचायतीला देशामार्फत संपूर्ण ग्रामपंचायतीला घरं दिली जातील आणि ती पंतप्रधान आवास योजनेतून दिली जातील. त्याप्रमाणे आपल्या गावामध्ये साधारण 2 वेळा पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालेले आहेत. आणि आता जी नवीन 120 घर आलेली आहेत त्यामध्ये साधारण 55 मायनॉरिटीमध्ये आणि 65 जनरलमध्ये असे 120 लाभार्थी आपल्या कोगनोळी ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत. तर माझ्या ह्या लाभार्थ्यांना एकच सूचना आहे की ही घरं मंजूर करताना सेंट्रल गव्हर्नमेंटचं आधिपत्याखाली ही घरं मंजूर झालेली आहेत. त्यामुळं ह्यामध्ये कुठल्याही राज्य सरकारचा किंवा कुठल्याही नेत्याचा हात दिसत नाही. ज्यावेळेला अण्णासाहेबांना जोल्ले खासदार होते आणि ज्यावेळेला शशिकला जोल्ले वहिनी ह्या आमदार होत्या त्यांच्या अथक प्रयत्नातून मोदींच्या सांगण्यावरून ही घरं मंजूर झालेली आहेत. तरी लाभार्थ्यांना एक सूचना आहे की तिने ग्रामपंचायतमध्ये जाऊन जी कागदपत्र लागतील ती कागदपत्रांची पूर्तता करून ती घरं व्यवस्थित करून घ्यावी. कोणी जर ह्या करता ग्रामपंचायतचे सेवक असू देत किंवा त्यांचे कोणी ग्राम सदस्य असू देत त्यांनी जर याच्याकडून पैशाची मागणी केली तर सर आमच्या गटाला ही सूचना करावी आणि त्याच्यावरती कसं बंधन आणावं त्याची व्यवस्था आम्ही करू. सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. ह्याच्या आधी जर कोणी ह्या योजनेतून घराचा लाभ घेतला असेल त्याला ते घर मिळणार नाही.